नमस्कार मंडळी. तिळगुळाच्या पोळ्या कशा करते त्याची रेसिपी तुम्हाला सांगते. 1 वाटी तीळ मंद आचेवर भाजून घेतले. तीळ आणि गूळ मिक्सरच्या भांड्यामधनं एकजीव करून घेतल्या. नंतर 1 चमचा बेसनाचं पीठ 1 पळी तेलामध्ये भाजून घेतलं आणि हे पीठ या सारणामध्ये घातलं. त्यानंतर यामध्ये जायफळ किसून घातलं आणि हाताने हे जे सारण आहे ते एकजीव करून घेतलं. एकीकडे कणिक भिजवून ठेवलेली होती. कणकेमध्ये हे सारण भरलं आणि पोळी लाटून घेतली. बेसनाच्या पिठामुळे ही पोळी फुटत नाही, छान पोळी लाटली जाते. ही पोळी नॉनस्टिकच्या तव्यावर छान मंद आचेवर शेकून घेतलेली आहे. ह्या ज्या तिळगुळाच्या पोळ्या आहेत त्या शेकताना तुम्हाला नॉनस्टिकचा तवा तुम्ही जर वापरता आला तर वापरा, यामुळे ह्या पोळ्या फुटत नाहीत. सगळ्या तिळगुळाच्या पोळ्या करून घेतल्या आणि गरम गरम तूप घालून ह्या छान लागतात. त्यानंतर तुम्हाला तिळगुळाच्या लाडवाची सुद्धा रेसिपी दाखवते आहे. 1 वाटी तीळ मंद आचेवर भाजून घेतले. त्यानंतर 1 वाटीबरोबर कढईमध्ये गूळ घातला आणि हा गूळ छान मंद आचेवर वितळू दिलेला आहे. ह्या गुळाची पाण्यामध्ये गुळी जेव्हा तयार झाली तेव्हा ह्या गुळामध्ये जे भाजलेले तीळ होते ते थोडे थोडे करून या गुळामध्ये घातले आणि सगळे एकजीव करून घेतलेलं आहे. हे सगळं मिश्रण हे सगळं हलवून घेतलं छान आणि एका डिशमध्ये हे गरम असतानाच काढून घेतलं आहे. हे जे तिळगुळाचे लाडू आहेत हे आपल्याला गरम असतानाच वळायचे आहेत. हाताला तूप लावलं आणि हे तिळगुळाचे लाडू गरम गरम असतानाच वळून घेतलेले आहेत. छान तिळगुळाचे लाडू तयार झाले. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे तिळगुळाचे लाडू करून बघा. धन्यवाद.